टुडे, भारत का सच, हर भारतीय की आवाज। जय हिंद, वंदे मातरम। आप देख रहे हैं आर भारत टुडे। में हूँ दयावान कुमावत। पुण्य नगरी की पावन धरा पर फुरसुंगी उरुली देवासी नगर परिषद इलेक्शन है अभी, और इलेक्शन की तैयारी जोरों से चल रही है। नेताओं के वादे भी है, जनता की समस्या भी है। तो हम जनता की जो समस्या है वो जान के लेंगे कि जनता के मन में क्या है, जनता की क्या समस्या है, पानी क्यों नहीं मिलता उनको, लाइट क्यों नहीं मिलती है, रास्ते क्यों नहीं है, इस पर बातें करेंगे। तो देखते हैं आगे। हाँ, काय सांगाल मावशी? तर आम्हाला काय सांगायचंय, आता 15-15 दिवसाचं आम्ही पाणी पितोय. इथून माग जेवढे आले ना तेवढे आम्हाला कोणीही पाणी दिलेलं नाही. नुसत्या इथं येऊन मतदान मागितले तर सगळ्यांनी. पण आता आमचा अमित भाऊवर विश्वास आहे की पाणी आम्हाला देणार आहेत ते म्हणून. मग आम्ही त्यांना आता मतदान करणार आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे ते आम्हाला 100% पाणी देणार म्हणून. आम्ही 15 दिवसाच पाणी पितोय. त्यांनी आम्हाला शब्द दिलाय. इथं आम्ही 4 गुंठे जागा दिली त्यांनी म्हणून. हा, पाण्यासाठी? पाण्यासाठी 2 गुंठे पाण्यासाठी, 2 गुंठे दवाखान्यासाठी. अच्छा, हा, स्वतःची जागा? स्वतःची जागा दिली त्यांनी. असा शब्द दिलाय त्यांनी आम्हाला. आता आम्ही 15-15 दिवसाचं किती पाणी वर्षापासून पितोय. पाण्याची त्रास होतो? लय वर्षापासून. आज 15 वर्ष झाले इथं. आता मी राहते 15 वर्ष झालं. पण 15 वर्षात ना कुणी इतके आले आणि इतके गेले, पण कुणीही पाण्याचं नाव नाही काढलं. हा हा, कुणीच नुसते आले मतदान मागून गेले, पण कुणीच काय पाण्याचं काहीच हे केलं नाही, काम केलं नाही. हा, रस्ते झाले ते बी त्या डमाळ पावसाळ्यात आमचं बी पाण्याची सोय नाही. 15-15 दिवसाचं पाणी प्यावं लागतं. येत नाही लय दिवस. टँकर पण 10-15 दिवसाच्या पुढे टँकर 15 दिवस जातो. वापरायचे पाणी कसे? वापरायचं पाणी विकत घेतो आम्ही. किती पैसे लागतात तुम्हाला महिन्याला? 1000 रुपये. 10 दिवसाला ते महिन्याला 3000 लागते. 3000 रुपये पाण्यासाठी वापरतात? हा, पाण्यासाठी टॅक्स भरून सध्या पाण्यासाठी 3000 भरून सुद्धा तुम्हाला पाणी भेटत नाही? पाणी भेटत नाही. तुमच्या काय समस्या? पाण्याची समस्या आहे. पाणी असं भरून ठेवावं लागतंय बॅलरांनी साठवून. 15 दिवस पाणी 15 दिवस असं पाणी प्यायचं सासून. 15 दिवस? हा, 15 दिवस 20 दिवस पण खराब होत नाही पाणी? झालं. खाली खराब होतं. खाली असं तळाला असं गाळ साचतो. तसंच प्यायचं. मग काय करायचं? तुमची काय अपेक्षा आहे? अपेक्षा फक्त आता पाणी एवढीच आहे. दुसरं सर्व आहे? पाणी, रस्ते, अंगणवाडी नाहीये लहान मुलांना, अच्छा. दवाखाना नाही सरकारी, डोस द्यायला पण हडपसरला जावं लागते. संकेत विहारमध्ये 600-700 लोक असतील जास्त. हा, जास्त. घर आहे एवढं असेल? हा, जास्त. त्याच्यापेक्षा पण कमी नाही. लहान बाळांना डोस द्यायला हडपसरला जावं लागतं. बघू शकता तुम्ही की हॉस्पिटल नाही, पाणी नाही, दवाखाने नाही, अंगणवाडी नाही, तरी पण लोक इथे राहतात. आणि आता इलेक्शन आहे तर त्यांची समस्या ते मांडून घेत आहेत. आणि रस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजेत. लहान लेकरांना अंगणवाडी पण नाहीये इथं. अंगणवाडीची सोय नाही. डायरेक्ट मोठ्या गटात टाकावं लागते, ते पण लांब. मग 3-3, 4-4 वर्षाच्या लेकरांना एवढं लांब पाठवायचं. अख्खा दिवस बसने यायला जायला लागतो. त्यामुळं अंगणवाडीची सोय व्हायला पाहिजे. रेशनचं दुकान पण इथं जवळ नाहीये. इथल्या सगळ्या महिलांना रेशन आणायला लांब जायला लागतं. हडपसरला म्हणलं तरी काळेपडाला जायला लागतं, पटरीच्या पलीकडं. ते पण व्हायला पाहिजे. पाण्याची सगळ्यात आधी समस्या आहे. नंतर रस्ते नाही आहेत. लाईट कंटिन्यू नसते. घरात फ्रीज हे असतात, मग कंटिन्यू लाईट नसते. काय उपयोग होत नाही त्या इलेक्ट्रॉनिक वस्तूचा. कधी पण जातील, कधी पण येते. काय फिक्स नाही? फिक्स काहीच नाहीये. आणि आली तरी कमी रेंजवर येते. म्हणजे नाही का, लाईटीचा प्रॉब्लेम आहे. पाणी कमी. पाणी 15-15 दिवसाचं प्यावं लागते. मुलं आजारी पडतात. शाळा चालू असल्यावरती शाळेला बसनी 1 तास आधी जावं लागतं. 1 तास लेट यावं लागतंय. बस येते ना, पण 1 तास आधी जावं लागतं मुलांना. मुलांचं आरोग्य कसं राहणार? 1 तास आधी जायचं, 1 तास उशिरा यायचं. बसचा प्रॉब्लेम सगळं व्यवस्थित आहे. बस पण पैसे 1000 रुपये देऊन पण मुलांचं आमच्या आरोग्य व्यवस्थित राहत नाही ना. 15 दिवसाचं पाणी प्यायचं. शाळा नाहीयेत, अंगणवाडी नाही, बालवाडी नाही, काहीच नाहीये इथं सोयी सुविधा. दवाखाना म्हटलं तर हडपसरला जायचं. रेशनचं कुपनावरती भेटतं आता पब्लिकला गहू तांदूळ वगैरे, ते घेण्यासाठी हडपसरला काळेपडळला जायचं. काही सोयी सुविधा नाहीयेत ह्या एरियामध्ये. नुसते येतात, मतदान मागून जातात. आता अमित भाऊंवर, शीतलताईंवर आमचा आहे विश्वास. ते करते म्हणून वाटतंय आम्हाला तसं. अमित भाऊंनी त्यांनी नाही, ते करतील म्हणून सांगितले. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले. आतापर्यंत त्यांच्या एवढं आम्हाला कुणीच आश्वासन दिलं नाही. घरापर्यंत, दारापर्यंत येऊन नुसते मत मागून घेऊन जाते. पण शीतलताईंनी आम्हाला 100% आश्वासन दिलेलं आहे. त्यांच्या इकडे वरच्या साईडला 18 नंबर गल्लीत 4 गुंठ जागा आहे. त्यातली 2 गुंठे का काय त्यांनी टाकीसाठी ठेवली, 2 गुंठे दवाखान्यासाठी ठेवली आहे. हो, त्यांनी चांगलं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. हो, स्वतःची जागा आहे त्यांची. आणि ते करणार अशी आमची 100% गॅरंटी पण आहे आम्हाला सगळ्यांना. आणि त्यांनी करावात पण, आणि करीत असतात ते.
फक्त सोयी सुविधा काहीच नाही तर इथं पोलीस चौकी नाहीये, गाड्यांची तोडफोड होती, कुणी लक्ष देत नाही. मग मतदानापुरती येते तर आता इथून मागं किती एरिया मागं पडलाय. पाण्याचे टँकर व्यवस्थित येत नाही टायमिंगला. 8 दिवसाला 10 दिवसाला आलं तरी काय वाटत नव्हतं आम्हाला, पण 15-20 दिवसाला पाणी येते. आरोग्य सगळं पाण्यावर तर राहणार आहे ना अवलंबून. काय सांगायला काय समस्या आहे तुमची? आमचे काही नाही, पाण्यासाठीच समस्या आहे आमची. पाणी आणि रोड एकदम खराब आहेत. हो, मेन रोड, आणि त्याच्यामुळं धुळीच्या ह्यानी पोरांना एलर्जी हे सगळं होत राहतंय. त्याच्यामुळं ते एक हो, दवाखान्याची बी इथं काही सोय नाहीये. तर दवाखान्याची सोय करून आम्हाला पाहिजे. आणि मेन लाईट, पाणी, मुलांच्या शाळेचं एवढंच आम्हाला म्हणजे सुख सुविधा पाहिजेत. काय सांगाल? काय नाही, पाण्याचंच आहे. पाणी काय नाही, ह्या महिला सगळ्या बोलल्यात, हीच सगळ्यांची मागणी. तीच शीतलताईने, अमित भाऊनी, आम्ही तर त्यांना साथ देणारच आहे. तर त्यांनी ही पाण्याचं हे सगळंच पूर्ण करावं आमच्या मागण्या. त्यांच्यावरची विश्वास आहे? हो, 100%. काय नाही, पाण्याचंच. इथं वेळेवरती तसंच नाही आहेत. परत रस्त्याचा असा प्रश्न आहे की लय अवघड प्रश्न आहे. रोडचा रोड नाही आहे चाललेले, असे अजून प्रश्न आहेत. तर ह्याचा प्रश्न, आपले विजेचा प्रश्न, वीज कवा जाते तर परत दिवस नाही आहेत लाईट, असे अनेक आहेत प्रश्न. सर, संकेत विहारमधला रोड जर बघितला आपण तर ह्याच्यापेक्षा गावाकडचे रोड चांगले आहेत, की त्या रोड मार्फत गावाकडचे रोड या रोडपेक्षा चांगले आहेत, की जेणेकरून एवढा रोड इथे भंगार झाल्यात. तर पावसाच्या पाण्याचा आता विषय गंभीर होणार आहे. तर समोर काम चालू आहे, ते पाणी कुठं काढणार, काय त्याचं नियोजन केलेलं नाही, काही काम चालू आहे समोर. परत इथं लाईटचा प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाच्या इथं लाईट वगैरे जोडलेली आहे, पण लाईट पण टायमिंगवर नसती, सारखी लाईट जाते. वरून स्वतःच्या मीटरपर्यंत केबल स्वतःला जाणावं लागते, एवढ्या लांबून घ्यावं लागते. डीपी का इथून समोर आहे, आणि इथून पुढच्या डीपीपर्यंत स्वतःच्या पदर पैशानेच वायर येऊन जावं लागते. अशा बऱ्याचशा समस्या आहेत. लाईटीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मी संकेत विहारमध्ये राहत आहे गेले 15-20 वर्षापासून. तर येथे पहिले प्रश्न लाईटचा प्रश्न आहे. प्रत्येकाच्या घरातनं स्वतःचं 15-20 वर्ष झालं एकेकाची वायर आहे. पावसाळ्यात भरपूर असे घटना येतात, करंट शॉक लागतात, तरी MECB वाली येत नाही. 2-2, 3-3 दिवस स्वतः आम्हाला जाऊन बंद करावं लागतं, अर्ज द्यावा लागतं 3-3, 4-4 वेळा. रस्त्याचे एवढे बिकट परिस्थिती, 1-2 आत्महत्या झाली तरी नगरपालिकेला, महानगरपालिकेला बिलकुल जाण नाही. परत पाण्याचा असा प्रश्न आहे की 15-20 वर्ष झालं पाणीच नाही इथे. टँकर बी 15-20-25 दिवसाला टँकर येतात, त्यामुळं तेच पाणी प्यावं लागतं. ड्रम आहेत त्या पाण्याचे. इतकी बिकट परिस्थिती ह्या भागात संकेत विहारमध्ये की म्हणजे सांगायलाच आम्हाला की लाज वाटते या संकेत. आणि पुण्या लगतचा भाग आहे, नगरपालिकेला लगतचा भाग आहे ह्या भागात. आणि ड्रेनेज लाईन ओपन सोडलेली, म्हणजे बघा किती, इतकी शोकेंत का कुठं आहे का ह्या खड्ड्यात ड्रेनेज लाईन ओपन सोडलेली. इतकी समस्या इतक्या खूपच ना की काय सांगायला लाज वाटते आम्हाला की आम्ही पुण्यात राहतोय म्हणून. एवढी समस्या बिकट आहे. कारण परत रस्त्याची खूप अडचण आहे, लाईट नाही, रात्रीचं यायला प्रॉब्लेम येतो इथं. आणि महानगरपालिकेचा कचरा डिपो असून, सुविधा द्यायच्या असून, बफर झोन असून इथं एकही सुविधा नाही. सगळ्या सुविधा बाकीच्या भागात आहेत. संकेत विहारला पाणी, सगळ्या अख्ख्या पाण्याची लाईन अख्ख्या संकेत विहार ही फुरसुंगी विर्यात झाली उरुळी देवाची. पण असा एक भाग आहे की इथं काहीच काम नाही संकेत विहारमध्ये. नगरपालिकेचा असो, महानगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, ग्रामपंचायतीने पाणी ओपन सोडता येतं का असं ड्रेनेजमध्ये? ओपन आहे का कुठं असं? तसं इथं आहे. म्हणजे इतका कचऱ्याचा वास पाठीमागून, इकडून ड्रेनेजचा वास, इतक्या बिकट समस्या इथं आहेत. याची प्रशासनाला तुम्ही ही इलेक्ट्रिकल मीडियानी तरी प्रशासकाला जाण आणावी, हीच आमची इच्छा आहे. इथून आम्ही हंडा मोर्चा काढला, काही म्हणजे प्रशासनाला कसलीही जाण नाही ह्या भागाची. एवढी आमची
प्रशासन अजिबात लक्ष देत नाही या भागात. आता का देत नाही, आता त्याला आम्ही जर असतो शिकलेलं काय त्याचंही असतो पुढं तर त्याचं बी उत्तर तुम्हाला सांगितलं असं का देत नाही. आता आमची तर इच्छा आहे, कारण इलेक्शन नाही, या प्रभागात नगरसेवक नाही, 15-20 वर्षे आमदाराला यांना माहीत पण नाही ह्या रस्ता आहे का नाही आमदाराला. इथं ही संकेत विहार हवेली तालुक्यात आहे का नाही हे पण माहीत नाही मला असं वाटतंय. आम्ही एकदा दोनदा त्यांना बी प्रयत्न केलं पण त्यांचंही काही काम नाही. एवढ्या बिकट परिस्थितीत नाही इथं की सांगायला लाज वाटते. ग्रामीण भागात चांगल्यात ह्याच्यापेक्षा सुविधा. आता तुम्ही बघताय किती धुळी येते बघा. आजारी जवळजवळ 70% लोकांना इथं खोकला दम्याचा त्रास आहे. दुर्ळा तुम्ही दिवसभर थांबला ना वाटणार थांबू शकणार नाहीत तुम्ही, एवढी परिस्थिती बिकट आहे. मला एवढीच इच्छा आहे की इलेक्ट्रिकल मीडियानी तरी ह्याची दखल घ्यावी, वेळोवेळी ह्याच्या बातम्या लावा, मुख्यमंत्र्याला हो एवढीच इच्छा आहे आमची.